स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्रांनो, काल टीईटीचा पेपर झालेला आहे. म्हणजे महा टीईटीचा पेपर देण्यात आलेला आहे, आपण आपल्याकडून देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात काही अपडेट आहे आणि आनंदाची सुद्धा बातमी आपल्यासाठी आहे. अपडेट असं आहे की आपल्याला माहिती आहे की काल जे टीईटीचा पेपर जो झालेला आहे तो आपण शिक्षकांनी पहिल्यांदा देण्यात आलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिल्यांदा दिलं असेल, जे सेकंड इयरला विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत चांगला पेपर होता. आणि सेंटरवर आपण गेला तर आपल्याला पारदर्शकता दिसली असेल, कारण जे पेपर व्हायचे तर त्यावेळेला पारदर्शकता, या पद्धतीची पारदर्शकता नव्हती ज्या पद्धतीनं एमपीसीची पारदर्शकता असते. आणि या माध्यमातून तरी एवढी सारी पारदर्शकता असतानाही आपले काही शिक्षक बांधवांनी जे उगाचच फालतूचं काम केलेलं आहे, जे आता जेरबंद आहे. म्हणजे कोल्हापुरामध्ये जो पेपर फुटीचा जो प्रकार आहे ती टोळी, त्या ठिकाणी त्यात 4 शिक्षक आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. कारण आपल्याला नोकरीपेक्षा जर ही टीईटी पास होणं गरजेचं असं आपल्याला जर वाटत होतं तर या दुसऱ्या मार्गाने जाण्याचा काही त्यात अर्थ नव्हता. शेवटी काय झालंय आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचे 4ही शिक्षक त्या ठिकाणी जेरबंद झालेले आहेत. त्यात एक शिक्षक जो आहे गायकवाड नावाचा तो फरार आहे, तो कधी ना कधी मिळेल. दुसरा विषय असा आहे की पारदर्शकतेच्या बाबतीत कॅमेरा आणि बाकी सर्व काही ठिकाणी एआय पद्धतीने सुद्धा त्यांनी कॅमेरे आणि बाकी सर्व लावलेलं होतं. ही पारदर्शकता होती, कारण जो घोटाळा यापूर्वी झालेला आहे टीईटीच्या सर्टिफिकेटच्या संदर्भात, याची जाणीव मात्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणेला समजलेली होती आणि त्याच उद्देशाने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. दुसरी बाब, काही विद्यार्थी जे बोलत होते त्यांना सुद्धा 8 विद्यार्थ्यांना सेंटरच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या, बाहेर हकलण्यात आलेला होता. एवढी पारदर्शकता आपल्याला इतर ठिकाणी दिसत नाही, एमपीसीच्याही परीक्षेमध्ये आपल्याला दिसत नाही. ती टीईटीची पारदर्शकता आता महाराष्ट्र राज्य परिषदेने जपलेली आहे, हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 4,75,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यात काही शिक्षकही होते. आणि आतापर्यंत हे कशासाठी, तर 10,000 शिक्षकांची पदोन्नती या टीईटीमुळे थांबवण्यात आलेली आहे. आणि त्याचं मागचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबरला दिलेला निर्णय की 1ली ते 8वी करिता तुम्ही जर शिक्षक बनत असाल तर तुम्हाला टीईटी 1 आणि टीईटी 2 पात्र असणं गरजेचं आहे. 1ली ते 5वी करता टीईटी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे किंवा सीटीटी पास असणं गरजेचं आहे. आणि 6वी ते 8वी करता टीईटी 2 किंवा सीटीटी 2 तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. त्यात शिक्षक वृंद सुद्धा त्या ठिकाणी परीक्षेसाठी होते. पण काही शिक्षकांनी अजूनही संधी असून सुद्धा, म्हणजे त्यांना संधी असून सुद्धा त्यांनी अर्ज केलेले नाही. मग ते कोणत्या भ्रमात राहिलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे की शासन हा GR रद्द करेल, सुप्रीम कोर्ट हा GR रद्द करेल. आणि महाराष्ट्राची स्थिती आपल्याला माहिती आहे की काय आहे. शासनाने अजूनही याबाबतची जबाबदारी घेतलेली नाही. आपल्या शिक्षकांच्या संघटनांच्या माध्यमातून आपले सर्व शिक्षक कोर्टात गेलेले आहे, परंतु शासनाने याची जबाबदारी घेतलेली नाही. इतर 6 राज्यांचा विचार आपण केला तर 6 राज्याने शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपील केलेले आहेत, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत तसं घडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातील शिक्षकांनी ज्यांनी अर्ज केलेले नसेल आणि ज्यांचा पेपर चांगला गेलेला नाही, ज्यांना असं वाटत आहे की मी पास होऊ शकत नाही, जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 83 मार्क्स असणं गरजेचं आहे आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किंवा इतर कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सुद्धा 90 मार्क्स पासिंग साठी पाहिजे आहे 150 पैकी. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नव्हती. तर मग त्यांना पुन्हा संधी आहे. आनंदाची बातमी अशी की आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परिषद पुणे ही परीक्षा, टीईटीची परीक्षा ही आतापर्यंत एकदाच घेत होती आणि त्याचा मुहूर्त काही असा दरवर्षीचा ठरवलेला नव्हता. जेव्हा त्यांना वाटायचं तेव्हा ते वर्षातून घेत होते, परंतु आता त्यांचा मुहूर्त निघलेला आहे की आम्ही वर्षातून 2दा टीईटीची परीक्षा घेणार आहोत. त्यामध्ये सर्व शिक्षकांनाही संधी मिळणार आहे आणि दुसऱ्यांदा ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेले नाही त्यांनाही संधी मिळणार आहे. आणि जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत, जे सेकंड इयरला विद्यार्थी आहेत, यांना सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे. मग ही संधी कधी मिळणार आहे, तर आताही नोव्हेंबरमध्ये 23 तारखेला म्हणजे काल परीक्षा झाली. तर या सर्व परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जर ही परीक्षा पास झाले नाहीत किंवा तुम्ही जर या परीक्षेमध्ये पात्र झाला नाही तर तुम्हाला संधी मिळणार आहे. मार्च महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ती परीक्षा होणार आहे. अशी 2दा तुम्हाला चान्स मिळणार आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेलेला नाही, ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नव्हता, जे काही शिक्षक असे होते की अनुभवासाठी गेलेत, काही विद्यार्थी असे होते की अनुभवासाठी गेलेत, त्यांना सिलेबस काय असतो काय नाही असेही खूप विद्यार्थी होते. तरी पण हे लक्षात घ्यायचं आहे
एवढे चांगला पेपर या ठिकाणी गेलेला, चांगला पेपर विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, शिक्षकांनी दिला आहे की याची जी उपस्थिती होती या 4,75,000 विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी 93% म्हणजे 13% की 15% जे आहे एवढी उपस्थिती या पेपरला होती, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 90%पेक्षा जास्त परीक्षार्थींनी, शिक्षक असेल किंवा आपले डीएड बीएड धारक विद्यार्थी असेल यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि याचा निकाल सुद्धा हे लक्षात घ्यायचा आहे. दरवर्षीचा निकालाचा जो टक्का असतो, सीएचा निकाल आपल्याला माहिती आहे 1% 2% हा संपूर्ण भारतातला लागत असतो. तशाच पद्धतीनं टीईटीचा रिझल्ट सुद्धा 3% 2% हा रिझल्ट लागतो. यावर्षी हा रिझल्टचा टक्का जो आहे हा मला वाटते हा तेवढाच असेल किंवा त्याच्यापेक्षा 1% वाढू शकते. म्हणजे 3% किंवा 3.5% किंवा 4%, पण 4च्या वर हा टक्का वाढणार नाही. कारण पेपर आपल्या सर्वांना माहित होता की पेपर कसा होता. आणि महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या बाबतीत सांगतोय की आतापर्यंत जे काही टीईटी दिलेले आहेत, म्हणजे मी टीईटी दिलेली असेल किंवा इतर विद्यार्थ्यांनी टीईटी दिलेल्या आहेत, जे 2-2, 3-3दा पास झालेले आहेत, पण महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तसाच आहे. कोणतीही काठिण्य पातळी त्यांनी वाढवलेली नाही, कोणताही त्यात बदल केलेला नाही. जसा गेल्या 6 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी पेपर टीईटीचा पेपर काढायचे तसाच पेपर ते काढत आहे. पण एक मात्र त्यांनी चांगलं केलेलं आहे, पारदर्शकता आणलेली आहे की चुका ज्या आहेत त्या चुका कमी केलेल्या आहेत. म्हणजे आधी 11-11, 12-12, 15-15, 20-20 चुका त्या पेपरला असायच्या, पण आता त्या चुका तेवढ्या दिसल्या नाहीत. जो कालचा पेपर होता त्या कालच्या पेपरमध्ये सुद्धा 1-2 चुका असू शकतात, जो पॅसेजमध्ये किंवा 2-3 चुका असू शकतात एवढं मला वाटते. परंतु इतर ज्या चुका आहेत त्या चुका मात्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने चांगलं केलेलं आहे, कमी केलेल्या आहेत. ज्या एमपीसीच्या माध्यमातून होत असते मग त्याच पद्धतीनं तेवढी गरिमा मात्र महाराष्ट्र राज्य परिषदेने जपलेली आहे. त्यामुळे सर्व शिक्षक बांधव, आपले विद्यार्थी आहे, डीएड बीएड धारक, त्या सर्वांना सांगितलो की आपल्याला एक नवीन संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे एप्रिल महिन्यात. त्यामुळे खचून जाता कामा नये. पण आपल्याला सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे, याला आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यांना पदोन्नती पाहिजे त्यांना मात्र टीईटी आणि सीटीईटी दोनपैकी एक कोणती तरी पास होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही संधी, पुढची संधी जी असणार आहे ती सीटीईटीची असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक संधी असणार आहे ती म्हणजे टीईटीची असणार आहे. अशा 2 संधी आपल्या शिक्षक बांधवांसाठी आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणार आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील 10,000 शिक्षक पदोन्नतीसाठी वेटिंग वरती आहेत. कशामुळं? या टीईटीमुळं. त्यामुळे सर्व समजून घ्यायचं आहे. ही जी मी तुम्हाला माहिती दिली, ही माहिती कशी वाटली, तुमचा काही सल्ला असेल तर ते सल्ला सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची, या दोन्ही लिंक वरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारता येईल, मला फोन करता येईल, या बाबतीत अपडेट तुम्हाला मात्र देता येईल. धन्यवाद.